राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेचा मेळावा। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मनसेचा आज पदाधिकारी मेळावा। या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। स्वबळाचा नारा देणार की युतीत घोषणा करणार, राजकीय वर्तुळात चर्चा। आज सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन। मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार। सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय। इथून पुढे उपोषणाची लढाई बंद करणार, जरांगेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक। मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट। रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले ठाम। रायगड पालकमंत्रीपद निर्णय प्रक्रियेला वेग। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे, गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा। सहपालकमंत्रीपद न स्वीकारणार शिवसेना ठाम। रायगडमध्ये पालकमंत्री शिवसेनेचाच होणार। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। सहपालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचंही थोरवेंकडून स्पष्ट। अजित पवारांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक। या बैठकीला पंकजा मुंडे, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकी राहणार उपस्थित। मात्र धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार। धनंजय मुंडेंचा दिल्लीत पुनरुच्चार। 50 दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू असल्याचं व्यक्त केली खंत, तर देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही केली मागणी। अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ नये, लक्ष्मण हाकेंची मागणी। अंजली दमानियांकडून केवळ फक्त सनसनाटी करण्याचा प्रयत्न। त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात सादर करावे, हाकेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधी बोगस बिलं उचलली। सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर मोठा आरोप, तर मुंडेंनी स्वतःचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, धसांचं वक्तव्य। अजित पवार माझा उल्लेख एकेरी करू शकतात, कधी काळी ते माझेही नेते। अजितदादांकडून सुरेश धसांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यानंतर धसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट। सर्व्हरच्या समस्या, EPOS मशीन यांच्यासह विविध अडचणींच्या अनुषंगाने जोशी आणि मुंडेंमध्ये सकारात्मक चर्चा। बीड जिल्हा बँकेच्या अडचणींबाबत अजित पवारांनी घेतली बैठक। अजित पवारांच्या बैठकीला धनंजय मुंडेही ऑनलाईन उपस्थित। बीड जिल्हा बँकेला 300 कोटींचं सॉफ्ट लोन द्या, धनंजय मुंडेंची अजित पवारांकडे मागणी। आमदार रोहित पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मतदारसंघातील कामांबाबत आणि महात्मा गांधी वसतिगृहाची माहिती देत निधी उपलब्ध करून देण्याची केली मागणी। अंबादास दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट। महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यावा यासाठी भेट घेतल्याची माहिती। महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहावी यासाठी लॉटरीधारकांनी घेतली अंबादास दानवे यांची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पद्मश्री पुरस्कार डॉक्टर विलास डांगरे यांची भेट। मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घरी जाऊन भेट घेतली आणि शुभेच्छाही दिल्या। मुंबईकरांवर अदानी कर असा वेगळा कर येणार। आदित्य ठाकरेंचा सरकारला खोचक टोळा, तर उबाठा करापेक्षा अदानी कर चांगला। संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये रंगल्या गप्पा। भाजपा आमदार प्रकाश आळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट चर्चेत। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसलेंना दिलासा। 5 वर्षांनंतर येरवडा कारागृहातून सुटका। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी झाली होती अटक। गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनपात्र झाल्याचा कोर्टाचा निर्वाळा। गोविंद पानसरे हत्या प्रकरण हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात।
वकिलांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेणार, पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांची माहिती। एकनाथ शिंदे यांनी घेतली पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट, आरोपी विशाल गवळीला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। ही केस फास्ट ट्रॅकवर चालेल याबाबत स्वतः उज्ज्वल निकम यांच्याशी बोलणं झालं असं शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदेंचा आज करणार मुंबईतील प्रभादेवी दादरसह माहीम परिसरात दौरा, या भागातील बंद पडलेल्या इमारती प्रकल्पांचा घेणार आढावा। महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत 5000 रिक्षांचं लवकरच वाटप, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा। महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन व्हावं आणि महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी निर्णय, अदिती तटकरेंकडून स्पष्टोक्ती। राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी अहिल्या भवन उभारणीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश, या माध्यमातून महिला, बालक आणि दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विश्वास। जुना काळ गेला, आता जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवस गेले, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय। आता शिवसैनिकांनी अपडेट राहण्याची गरज आहे। रायगडच्या संवाद मेळाव्यात अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला। ठाण्यातील पाणी समस्यांसाठी घेतली आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट, घोडबंदरसह उर्वरित ठिकाणी तातडीनं 25 MLD पाणी पुरवठा मिळावा म्हणून संजय केळकरांकडून उपाययोजना सुरू। ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, किसन कथोरे बैठकीला उपस्थित। काळूशाहीनंतर बांधा आधी पुनर्वसन करा, किसन कथोरेंची मागणी, शिंदेंचं आश्वासन। आज लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक, लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांची पहिलीच बैठक असणार। शिवसेना शिंदे गटाचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक राजस्थानच्या दिशेने रवाना, घातपाताचा पोलिसांना संशय। बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नको, मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितीश राणेंची शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र, राज्यातील 10वी 12वी परीक्षेच्या धर्तीवर लिहिलं पत्र, कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती असल्यामुळे हे पत्र लिहिलं। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक, यावेळी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटकर, रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते। युवक काँग्रेसमधील वाद चिघळला, कुणाल राऊतांविरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसमधील चौघांचं निलंबन, कुणाल राऊत यांनी काळात संघटना निष्क्रिय झाल्याचा चौघांचा आरोप। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सहप्रभारी तथा भीमशक्तीचे पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज यांनी दिला राजीनामा। भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात सक्रिय होते। भिवंडीच्या कानेगाव खाडी किनारी पूरप्रतिबंधक बंधारा उभारणीच्या कामाचा शुभारंभ, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ। रेती उत्खननामुळे खाडी किनाऱ्याची मोठी धूप होत असल्यानं बंधारा बांधण्यासाठी ग्रामस्थ होते आग्रही। बोरिवली पश्चिम स्टेशन बाहेर आरपीआय आठवले गटाचं रस्ता रोको आंदोलन, पंजाबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान केल्याचं आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। पेणमध्ये एसटी भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन, रामवाडी एसटी बस स्थानकात केलं सरकार विरोधात हे आंदोलन। गोंदिया शहरातील विविध समस्यांबाबत ठाकरे गटाचा नगर परिषदेवर धडक मोर्चा, नगर परिषदेच्या मुख्य दरवाजाजवळ केलं धरणे आंदोलन। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंत्र्याने रात्रभर मशाल पेटवत केलं आंदोलन, शेतमालाला हमीभाव मिळावा, कर्जमाफी व्हावी यासारख्या प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या। रत्नागिरीमध्ये दोन्ही शिवसेनेत आजी माजी तालुका प्रमुख एकाच शाखेत,
ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुख शेखर घोसाळ्यांचं जंगी स्वागत. शिंदेंच्या सेनेचे माजी तालुका प्रमुखांचं देखील याच शाखेतून कामकाज. एकाच शाखेतून दोन्ही शिवसेना नेते हाकणार पक्षाचा गाडा. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. शिवसेना सचिव किरण पावसकरांकडून विश्वास व्यक्त. शिवसेनेत एकेका पदासाठी आतापर्यंत शिवसैनिकांनी 50 ते 100 मुलाखती दिल्या आहेत. पावसकरांची माहिती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळवणं अधिक सोपं होणार. आजाराचं पुनर्विलोकन, अर्थसहाय्याच्या नव्याने निश्चिती, रुग्णालय संगणकीकरण निश्चित ठरवण्यासाठी समितीची स्थापना. बाबूराव चांदोरेंच्या मुलानं घेतली विजय रौंदळ यांची रुग्णालयात भेट. समीर रौंदळ यांनी मागितली रौंदळ यांची माफी. 25 जानेवारीला बाबूराव चांदोरे यांनी रौंदळ यांना केली होती मारहाण. अक्षय शिंदे एन्काउंटर, योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना अक्षयच्या वकिलांची नोटीस. योगेश कदम यांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप. एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई, शिरसाटांनी केलेलं वक्तव्य. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या 10वी 12वी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचं प्रकरण आढळून येईल त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द केली जाणार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक उच्च माध्यमिक मंडळाचा हा निर्णय. मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. मुंबईत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार. पुढच्या 2 महिन्यात बाईक टॅक्सीचीही सुरुवात होणार. मुंबईकरांना पुढच्या 2 वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार. 2028 पर्यंत लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार. एक पॉड टॅक्सीतून एका वेळी 6 जणांना प्रवास करता येणार. म्हाडाच्या माध्यमातून 2 वर्षात सुमारे 1 लाख घरं उभारली जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार. एकनाथ शिंदे यांची माहिती. सिडकोमधून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं लोकांचा अल्प प्रतिसाद. 26,000 घरांसाठी आले फक्त 15,000 अर्ज. वाशिमच्या जिल्हा परिषदेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चानं बसवला एसी. राज्यातील शिक्षकांनी वर्गखोलीत एसी बसवण्याचा पहिलाच प्रयोग. नाशिकच्या भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयाचा इंडियाज बेस्ट डेंटल कॉलेज 2024 हा पुरस्कार प्रदान. देशभरातील 707 महाविद्यालयांपैकी 404 खासगी महाविद्यालयातून नाशिकच्या या महाविद्यालयाची निवड. लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती घोषित करणार. वर्षभरात 24 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. रत्नागिरीमधील नवनिर्माण कॉलेजमध्ये ऑटो एक्स्पोचं आयोजन. ऑटो क्षेत्रात एआय मदतीनं आत्मसात केलेलं तंत्रज्ञान देखील प्रदर्शनात मांडण्यात आले. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या एक्स्पोत भाग घेतला. वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांच्या नेतृत्वात खेळाडू आणि विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन. जिल्हा स्टेडियमवर खेळाडूंना योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक. पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू. सिंहगड रोड परिसरातील जीबीएस बाधित 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. तर पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 127 वर. 31 जानेवारीला पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यावर जीबीएसचं सावट. परदेशातून देखील हजारो प्रेक्षक येणार असल्यानं योग्य ती खबरदारी घेण्याच्या राज्य सरकारच्या सूचना. लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळले. दोन्ही रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू. जळगावमधील शिरसोली गावात गोवंश मांस विक्री करणाऱ्या 3घांना अटक. गेल्या अनेक महिन्यांपासून गावात राजरोसपणे गोहत्या केली जात असल्याचं उघड. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचं असं देखील म्हणणं.
मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर तब्बल 12 बांगलादेशींना अटक. बांगलादेशींकडून काही पासपोर्ट आणि कागदपत्रांचं देखील जप्ती करण्यात आली. कोरोना काळात मदरशाचं बांधकाम करण्यात आलं. त्यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यानंतर परराज्यातील मुलांना या ठिकाणी आणलं जात असून त्यांच्याकडून बेकायदेशीर गोष्टी केल्या जात असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप. हे उपोषण अद्यापही सुरू. नालासोपारामध्ये तोडक कारवाईला पुन्हा सुरुवात. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 11वी इमारत तोडण्याचं काम वसई विरार महानगरपालिकेकडून सुरू. कल्याण डोंबिवली शहरात गांजाची विक्री. 23 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई. 76 लाख रुपयांचा गांजा केला जप्त. ज्वारीच्या पिकाआड केली जात होती गांजाची शेती. दोघांना अटक तर 1 जण फरार. उल्हासनगरमध्ये जन्मजात बाळाची 90,000 रुपयांना विक्री. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आजीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. या प्रकरणी आई, वडील, मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. कुपवाड एमआयडीसीतील जेवणाच्या वादातून मारहाण करीत परप्रांतीय मजुराची हत्या. हत्या करून आरोपीचे कुपवाड पोलिसांमध्ये आत्मसमर्पण. माझ्या मुलानं आत्महत्या केली नाही, त्याची हत्या करण्यात आली. सैन्य दलात असणाऱ्या वडिलांचा आरोप. माढ्याच्या आलेगावात 7वीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. तुळजापूरजवळ घाटात खासगी बस उलटली. अपघातात एका भाविकाचा मृत्यू तर 50 जण गंभीर जखमी. आळंदीतून तुळजाभवानीच्यासाठी दर्शनाला जाणारी सोलापूरकडे जात असताना हा अपघात घडला. जळगाव शहरात दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानातून दागिने लंपास करतानाची घटना समोर. ज्वेलर्समध्ये 2 बुरखाधारी महिलांकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. धुळ्यातील 40गाव शहरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस. या कारवाईमध्ये पोलिसांकडून तब्बल 88,520 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नागपूर हिंगणा एमआयडीसी परिसरात एका 4चाकी गाडीला अचानक आग. या घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पालघरच्या वाड्यातील कुडूसमध्ये टायर कंपनीला भीषण आग. 2 कामगार गंभीर जखमी. परिसरात धुराचे लांबच लांब लोट. धाराशिवच्या तेरखेडामधील फटाका फॅक्टरीत स्फोट. 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती. जखमींवर तेरखेडाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.